पंढरपुरातील राजकारणात राष्ट्रवादीतून BRS पक्षात गेलेले नेते पुन्हा घरवापसी करण्याच्या तयारीत आहेत. कागलनंतर आता पंढरपुरात शरद पवार गटाची खेळी. लवकरच एक मोठा नेता घरवापसी करणार आहे. कोल्हापुरातील कागल येथे भाजप नेते समरजितसिंह घाटगे यांनी भाजपची साथ सोडून तुतारी हातात घेण्याचा निर्णय घेतलाय. आता पंढरपुरातील एक मोठा नेता शरद पवारांच्या गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. पंढरपुरातील आमदार भारत भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांनी पुणे येथे शरद पवारांची भेट घेतली. या भेटीमुळे भगीरथ भालके घरवापसी करण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जातंय. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं भगीरथ भालके यांनी शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत पंढरपूर मतदारसंघाबाबत चर्चा झाली. भगीरथ भालके हे पंढरपूरची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. शरद पवारांची भेट घेतल्यानंतर भगीरथ भालके म्हणाले की मी आगामी विधानसभा निवडणूक लढवणार आहे. हे जिल्ह्यातील सर्व जनतेला माहिती आहे. लवकरच येणाऱ्या काळात सर्व गोष्टी स्पष्ट होतील. महाविकास आघाडीकडून मला लढण्याची इच्छा आहे. त्यावर साहेबांशी बोलणं झालं अशी माहिती त्यांनी दिली. तसेच लोकसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे आम्ही भक्कमपणे काम केले आहे. आमच्या मतदारसंघातून मताधिक्य देण्याची भूमिका आम्ही पार पाडली. त्यामुळं विधानसभेला पंढरपूर मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळावी अशी आमची मागणी आहे. मी महाविकास आघाडीकडून उमेदवारीसाठी आग्रही आहे. शरद पवार माझा नक्कीच विचार करतील. मी येणारी निवडणूक लढवणार आहे. सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून निर्णय घेऊ असं आश्वासन शरद पवार यांनी दिल्याचं भगीरथ भालके यांनी सांगितलं. 2021 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीकडून निवडणूक लढणारे भगीरथ भालके यांना भाजपच्या समाधान आवताडे यांनी हरवलं होतं. भगीरथ भालके हे भारत भालके यांचे सुपुत्र आहेत. राष्ट्रवादीचे भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर ही पोटनिवडणूक होती. दिवंगत भारत भालके सलग तिसऱ्यांदा या मतदारसंघातून विजयी झाले होते. मात्र या तिन्ही वेळा ते वेगवेगळ्या पक्षातून सभागृहात पोहोचले होते. 2009 मध्ये त्यांनी पंढरपूर विधानसभा मतदारसंघात माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा पराभव केला आणि ते राजकारणातील जायंट किलर ठरले. 2019 मध्ये भारत भालकेंनी माजी आमदार सुधाकर परिचारक यांचा पराभव केला होता. भगीरथ भालके यांनी मध्यंतरी KCR यांच्या BRS पक्षात प्रवेश केला होता.